Sir, this is our communicator. Now you can give one second. Yeah. Dr. Sawant. I welcome also all media fraternity, and also I would like to say a big hello to our Visteon team. I would like to request Mr. Ashish Bhatia to take us quickly on the impressive growth journey that we have in Visteon Goa, and then we will hear from Dr. Sawant about the Visteon vision for Goa and youth for Goa, so especially on the IT area. Later we'll have a quick fireside chat, and we will have some questions to Dr. Sawant from the team that we collected. For the Visteon team, Ashish Bhatia, specially thanks for Sachin Lavande, one who has established this Visteon chapter in the state. गोंय सरकारच्या रिक्वेस्टाक लागून म्हणात किंवा सचिन लवंदे जो गोंयकार जो अमेरिकेत बेस्ड आसा ताका दिसलें की IT सॅक्टरांत गोंयांतूय कितें तरी जावपाक जाय आनी तो विशय तकलेन घेवन बाब सचिन लवंदे हाणें ठरयलें की आपले विस्टॉनची पयलो ब्रांच आपूण गोंयांत एस्टाब्लीश करतलो. जून म्हयन्यांत विथ हार्डली एक 10 ते 12 जाणांक घेवन ताणें आपलो पयलो सेटअप गोंयांत एस्टाब्लीश केलो आनी हार्डली इन 4 म्हयन्या भितर दीस एस्टाब्लिशमेंट अनदर 2 फ्लोर्स with the 30 with the IT sector the engineers and with along with the 27 freshers interns from the Padri Conceição College, Goa Engineering College and NIT हातूंतल्या सगळ्यांक सिलेक्ट करून ताणें ह्या सेक्टरांत हांगासर काम सुरवात केलां. हांवें सांगता आसतना मुद्दामून एक 2-3 गजाली तुमच्या मदीं एक्सप्रेस करतलो, 2-3 गजाली मुद्दामून तुमकां कळपाक जाय म्हणून सांगतलो. वॉट इन IT सेक्टरांत एक्झॅक्टली गोवा सरकार कितें करता. आमी जर लक्षात घेतलें आसत जाल्यार IT पॉलिसी आय थिंक बरेचशे जाण तुमी जर IT पॉलिसी वाचले आसतली, पळयले आसतली, IT पॉलिसीच्या थ्रू गेले आसतले. अँड द स्टार्टअप पॉलिसी एट प्रेझेंट आमी पळयता की स्टार्टअप पॉलिसी गोंय सरकाराची वीच इट सेल्फ स्टार्टअप प्रमोशन खंयच्या पद्दतीत करता हाजेर आमकां म्हाका दिसता बरेचशे फावटी लक्ष दिवचें पडटलें. कारण यू पीपल ओनली कॅन डू समथींग इन द स्टार्टअप पॉलिसी. आमी बरेचशे फावटी स्टार्टअप पॉलिसीन खूब जाणांक प्रमोट करता की स्टार्टअप पॉलिसी सेक्टरांत तुमी करपाक जाय, बट अनलेस अँड अंटील विदाउट IT सेक्टर दे कांट डू एनीथींग. कारण बऱ्याच जाणांक जे वेगवेगळे करपाक सोदता ताका IT सेक्टराची मदत जाय जाल्यारूच ते स्टार्टअप सेक्टरांत कितें करपाक शकतले. अदरवायज इट इज नॉट पॉसिबल. दॅट्स वाय यू पीपल नीड टू हेल्प for them to do the startup in different sectors, not only in the IT sector. If they want to do something in the medical sector, if they want to do something in food processing, if they want to do in something in service sector, also there is need help from the IT sector, then only it is possible. ताज्या खातीर स्टार्टअप पॉलिसी म्हाका दिसता चडांत चड गोंयकारांच्या मदीं आमी पेनट्रेट करूं शकता आनी न्यू स्टार्टअप जर गोंयांत स्टार्टअप करपाक शकता आसत जाल्यार ताका आमी जशें म्हणटा की हँड होल्डिंग जर कोणी करपाक जाय आसत इट इज ओनली द यू पीपल कॅन डू द हँड होल्डिंग बेटर. जो EDCत आमी स्टार्टअप केलो टू डू द हँड होल्डिंग फॉर द न्यू दोज हू आर कमिंग इन दीस सेक्टर्स. दीस इज स्पेशली वीथ इट इन द IT सेक्टर. होच जर आमी कंपॅरिजन पळयलें आसत जाल्यार ताच्याच बरोबर आमी रिलेटेड टू द टुरिजम इंडस्ट्री अँड हॉस्पिटॅलिटी सेक्टर्स ह्या सेक्टरांत सद्या सगळ्यात मेजर व्हडलो जर स्कोप खंयसर आसत जाल्यार इट इज इन हॉस्पिटॅलिटी सेक्टर एट प्रेझेंट इन द स्टेट ऑफ गोवा. न्यू ओपनिंग्स म्हणा किंवा हॉस्पिटॅलिटी सेक्टर आफ्टर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट थोड्या दिसां भितर जो सुरू जावपाचो आसा ताज्या उपरांत सो मेनी पीपल दे आर इंटरेस्टेड इन द हॉस्पिटॅलिटी सेक्टर, स्पेशली इन द वेलनेस टुरिजम, हेल्थ टुरिजम जो सेक्टर न्यू वेंचर्स ओपन करपाक शकता. म्हणून म्हाका दिसता दीस इज ऑल्सो देर इज अ न्यू ओपनिंग फॉर द यंगस्टर्स तांकां स्टार्ट करपाचें आसा, आपली सुरवात करियराची करपाची आसा. हांवें विन्स्टनान कित्याक पडटा तर विन्स्टन सारकेल्या कंपनीन हांगासर ओपनिंग केल्या उपरांत तांच्यांनी एक बेज आनी बेजीक जाका आमी
ट्रेनिंग जी भुरग्यांक आमच्या दिवपाक जाय, स्पेशली ताका इंटर्नशीप ट्रेनिंग तेंच्यांनी दिवपाक जी सुरू केली, तातूंतल्यान तेंच्यांनी मशीन लर्निंग आसतलें, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आसतलें किंवा एडवान्स कनेक्टिविटी सोल्युशन्स ह्या सारकेल्या सॅक्टरांत तांच्यांनी जी नवीन ट्रेनिंग दिवपाक जी सॅक्टरांत सुरवात केला, वीच इज वन ऑफ द ग्रेट इनिशिएटिव्स टेकन बाय द विस्टियॉन. म्हाका दिसता विथ दीस बरेच जाण ट्रेन जाल्या उपरांत ह्या सॅक्टरांत खूब मोठ्या प्रमाणात फुडें वचूं शकता. गव्हर्मेंटाची सायबर लॅब किंवा सायबर लॅबात गव्हर्मेंट ज्या पद्दतीत काम सुरवात केला, बऱ्याच जाणांनी कदाचित गव्हर्मेंटाची सायबर लॅब अजूनही पळोवंक ना आसतली. गव्हर्मेंटात आमी इटसेल्फ म्हणजे इंटर्नशीप करपा खातीर सायबर लॅबांत आमी आमच्या ओन सायबर लॅबांत वी आर टेकिंग द ट्रेनिंग्स इन अवर ओन सायबर लॅब. Government is taking the fellowships program. Government has started with a fellowship program. Government has started with the apprenticeship programs. गव्हर्मेंटात फेलोशीप प्रोग्राम स्टार्ट करता आसतना आमी 30 फेलोज घेवपा खातीर सुरवात केली, पण हार्डली वी गॉट द 3 फेलोज who attended the interview. We want the fellows in every sector. फ्रॉम द म्हणजे आय टी सेक्टरांतलो फेलोज आसतलो, कोण तरी रिसर्च सेक्टरांत आसतलो, कोण तरी हेल्थ सेक्टरांत आसतलो, कोण तरी एड्युकेशन सेक्टरांत आसतलो. अशे डिफरंट फेलोज जर गव्हर्मेंटात जॉयन जाले आसत जाल्यार यू कॅन गीव द युअर मेजर इनपुट्स फॉर द गव्हर्मेंट अँड अ 1 year फेलोशीप गव्हर्मेंटात करप वीच हेल्प युअरसेल्फ टू ग्रो इन द गव्हर्मेंट सेक्टर, अदरवायज इन द प्रायवेट सेक्टर्स. आमी एप्रेंटिसशीप इट इज एप्रेंटिसशीप म्हणजे एप्रेंटिसशीप हो प्रोग्राम आमी सगळ्या खातीर जनरली दोज आर फ्रॉम द ITI सेक्टर पासून दोज आर डुईंग द ग्रॅज्युएशन इन एवरी डिपार्टमेंट्स वी आर टेकिंग द एप्रेंटिसशीप. कित्या खातीर तर तांकां खंय तरी ट्रेन मेळचें, खंय तरी हँड होल्डिंग जावचें, ह्या सेक्टरांत गव्हर्मेंटान एप्रेंटिसशीप प्रोग्राम सुरवात केलो. तेकाच धरून गव्हर्मेंटान स्कील डेव्हलपमेंटान विथ द स्कील डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, डायरेक्टर ऑफ द स्कील डेव्हलपमेंट, वी हॅव स्टार्टेड विथ अ डिफरंट प्रोग्राम इन द स्कील डेव्हलपमेंट. म्हणटा की गतिशक्ती सारकेलो प्लॅटफॉर्म सुरू जाल्या उपरांत इट इज एन ट्रेड ह्या सेक्टरांत आमी नवीन सेक्टरांत सुरवात केलो. लॉजिस्टीक ह्या सेक्टरांत नवीन सुरवात केले. शिपिंग हो नवीन सेक्टर म्हणजे आमी शिपिंगांतलो सुरवात केल्लो मरीन सेक्टर. दीस इज अ न्यू सेक्टर प्रत्येका खातीर. आनी आफ्टर बिकम द ग्रॅज्युएट्स फ्रॉम द IT सेक्टर्स यू कॅन गो इन एनी सेक्टर दीस टायप. कारण ह्याच सेक्टरांत जे गोंयांत न्यू एव्हेन्यूज जे ऑपॉर्च्युनिटीज जे अवेलेबल आसा त्यो जर आमी घेतले आसत जाल्यार म्हाका दिसता ह्या नवीन सेक्टरा कडेन तुमी सगळ्यांनी वेगळ्या पद्दतीन आनी एका न्यूज म्हणजे आमी जेका म्हणटा की इनोव्हेशन्स जे करपाक जाय त्या इनोव्हेशनच पळोवपाची गरज आसा. आज जर तुमी पळयशात आसत जाल्यार गव्हर्मेंट ऑफ इंडिया न्यू पॉलिसी घेवन प्रत्येक सेक्टरांत येता. हांव सिंपल म्हणजे ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान सुरवात केल्ली न्यू पॉलिसी पासून, क्लीन इंडिया मिशन पासून फिट इंडिया मिशन पर्यंत. ही जर सगळी मिशन जर आमी पळयत जाल्यार वीच इज स्पेशली फोकसींग द यूथ. हाज्या खातीर सगळी पॉलिसीज आसा. त्या खातीर गव्हर्मेंट ऑफ इंडियाची प्रत्येक पॉलिसीज पळयात वीच इज एन कंप्लिटली रिलेटेड टू द यूथ रिलेटेड आसा. हांवें हाल्लीच म्हाज्या ऑफिसांत करण बजाज इज एन एडवायझर इन माय ऑफिस वीच इज अपॉयंट केल्लो. तेज्या बरोबर आमी इट इज अ न्यूटन स्कूल, तेज्या उपरांत उल्लू एंट्री आनी नवगुरुकूल ह्या 4 कंपनीच्या बरोबर वी हॅव सायन द एग्रीमेंट. आनी ह्या 4 कंपनीच्या बरोबर एग्रीमेंट सायन करता आसतना वीच इज अ न्यूटन स्कूल वीच इज एन फ्रॉम द ड्रॉप आउट्स टू ग्रॅज्युएट्स वेरियस ट्रेनिंग्स वेगवेगळ्या सेक्टरांत दिवपा खातीर आमी ऑलरेडी सुरवात केल्या. इट इज एन एंट्री हे जे आसा which is especially in the film industry related. Film industry related are the so many investors. They are ready to come in the state. They are ready to invest in the state. ह्या सेक्टरांत म्हणजे एंटरटेनमेंट फिल्म इंडस्ट्री ह्या सेक्टरांत तेंच्यांनी इन्वेस्ट करपा खातीर तयारी दाखयल्ली आसा. त्याच बरोबर नवगुरुकूल अश्यो वेगवेगळे लोक स्टेटींत आज इन्वेस्टमेंट करपा खातीर रेडी आसा. आफ्टर आमी म्हणटा की मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टाच्या उपरांत गोंयांतलो सिनारियो खूब मोठ्या प्रमाणात बदलपाचो आसा. द नॅशनल अँड इंटरनॅशनल इन्वेस्टर्स दे आर रेडी टू इन्वेस्ट इन द स्टेट. हांवें त्या खातीर म्हटलां की वी वॉन्ट टू ग्रॅब दीस ऑपॉर्च्युनिटी. ह्यो ऑपॉर्च्युनिटीज आमी ग्रॅब करून दोज आर जे अजून थोडेशे स्किल्ड ना तांकां अजून स्किल्ड करपाची गरज आसा. जाल्यारूच
इट इज एन पॉसिबल जातलें आमी बाकीच्यांक सगळ्यांक कॅटर करपाक शकतले एकी कडेन हाडपाक शकतले त्या खातीर दिस इज एन फर्स्ट स्टेप म्हणजे म्हाका तुमच्या कडेन इंटरेक्शन करपाची संदी विस्टॉन हांच्यांनी दिली आज त्या निमित्ताक म्हाका दिसता आफ्टर 25 स्टुडंट्स आपली इंटर्नशीप कंप्लीट करून परत एकदा कॉलेजीन वतले बाकीचे तांच्या बरोबर कंटिन्यू करतले तांचेर अशा नवीन नवीन भुरग्यांक इंटर्नशीप करपाची संदी आपल्या बरोबर दिली द सेम थिंग आमी गव्हर्मेंटान फर्स्ट टायम आमी डायरेक्टली ITI had done the tie-up with a different industry. We had signed the agreement with the different industries. खूब जाणांक म्हणजे आपलं अपस्किलिंग आणि स्किलिंग करपा खातीर आमी ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून दिता नवीन इन्व्हेस्टर्स गोंयांत येवपाच्यो संदी आमी ओपन केल्या with our new industrial policy, new tourism policy, with the ease of doing the business. So many investors, Invest Summit 2022 recently झाल्या उपरांत approximately it is in 6,000 crores of rupees ची investment with the 15,000 job opportunities which is available in the state of coming म्हणजे within एक वर्स 1.5 वर्साच्या भितर हे सगळ्यो अवेलेबल जावपाक शकता सुरवात करता आसतना ल्हान कामांतल्यान सुरवात करपाची कोणाची तयारी नासता आणि आज हांव जस्ट म्हणजे फॉर एग्जाम्पल म्हणून तुमकां मुद्दाम सांगता आज हांव मुक्ता ऑप्टिशियनचो एक कॅम्प आशिल्लो मुक्ता ऑप्टिशियन इज ही रिक्वायर्ड्स टेक्निशियन्स इन ऑप्थेल्मोलॉजी ताची रिक्वायरमेंट कितली आहा 7,000 ॲट प्रेझंट आणि गोंयांत कितले आहा अवेलेबल हार्डली गोंयांत 20 टेक्निशियन पर डे अवेलेबल पर इयर पास आउट जाता फक्त 20 आमी तेच जर सांगलें की ग्रॅज्युएट करता त्या भुरग्यांक आनी स्टार्टींग वीथ इज एटलीस्ट फॉर द 15,000 इज स्टार्टींग दे आर अर्निंग अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 50,000 बट आफ्टर द 2 years ऑफ द एक्सपिरियन्स दे आर गेटिंग द गुड सॅलरी ऑफ मिनिमम टू मिनिमम 50,000 एटलीस्ट दीस इज एन आमकां स्किल्ड एड्युकेशन कशा पद्दतीत युथा पर्यंत पावचें पडटलें हाचोय विचार करचो पडटलो ताका लागून इन डिफरंट सॅक्टर्स आमी कशा पद्दतीन स्कील दिवपाक शकता हाचो विचार म्हणजे सरकारान आपल्या परीत चलयल्या बट म्हाका दिसता युथांनी जर हेजो विचार केलो आसत जाल्यार आमी डिफरंट सॅक्टरांतल्यो आमच्या मदें नवीन आयडियाज इनोवेशन्स आमी कितें करपाक शकतले आमी नवीन चॅलेंजीस कितें एक्सेप्ट करपाक शकतले आनी आमी कशा पद्दतीन फुडें वचपाक शकतले हाचो विचार आमी करपाची गरज आसा म्हणजे द गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज देर गव्हर्मेंट ऑफ गोवा इज देर टू सपोर्ट यू म्हणजे जर कोणाक खबर ना जाल्यार मुद्दामून सांगता स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत वी आर रेडी टू गिव यू द 10 lakhs rupees सबसिडी दोज आर स्टार्टिंग दर स्टार्टअप्स वी आर गिविंग द 10 lakhs rupees सबसिडी फॉर द न्यू स्टार्टअप दोज आर डुईंग द स्टार्टअप्स आणि टिल नाव वी हॅव अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 110 स्टुडंट्स हॅव टेकन द 10 lakhs rupees अंडर द स्टार्टअप्स ताज्या पेक्षा कमी मागीर थोड्यांनी कोणाक तरी 4 लाख 5 लाख रुपया आपलो स्टार्टअप आणि वन ऑफ द बेस्ट स्टार्टअप दे आर डुईंग रिसंटली आमी फेलिसिटेट केल्ले ते कोण ते चली 19 वर्साचे चली ॲप सुरू केला तो फारिया 19 वर्साचे चली कोविडात ताच्या लक्षात आयलें की आपल्या मम्मीक घरांत कितें जाय ते हाडपाक शकना जालें किंवा ती भायर वचून खरेदी करपाक शकना जाली 19 वर्साच्या चलयेन ॲप सुरवात केलो ॲप स्टार्ट केलो आपलो त्या ॲपाचेर सगळ्यो ज्यो कितें आपल्याक खरेदी करपाची आसा तितकी तेणी ॲपाचेर आपल्या मम्मी खातीर सुरवात केली आज 600 crores of rupees have valuation of that her companies 600 कोटीचे व्हॅल्युएशन त्याच्या कंपनीचे आसा 4th to 7th we have reached to the 4th place in sustainable development goal which is monitored by the Niti Aayog government of India there are so many programs under the Niti Aayog we are working definitely your support is required for the government of Goa हांव परत एकदा तुमच्या सगळ्या खातीर सुयश चिंतिता आणि त्याच बरोबर इन फ्युचर म्हाका दिसता बरेच जाणांक म्हाका हांव खुबशे फावटी नेक्स्ट टायम मेळटा तेन्ना बरेच जाण म्हाका बऱ्या हायर पोस्टाचेर किंवा न्यू इनिशिएटिव्स घेतलेले परत येवन सांगता दोतोर आपूण तुका खंय तरी CM हांगा मेळना आपूण आतां आपली नवीन कंपनी एस्टाब्लीश केली आपूण ह्या कंपनीत आसा हें म्हाका सांगता आसतना खूब बरें दिसता तुमी अशेंच केन्ना तरी म्हाका 1-2 वर्सांनी 4 वर्सांनी मेळटले आनी आय हॅव स्टार्टेड माय न्यू कंपनी आय हॅव स्टार्टेड माय स्टार्टअप्स आय एम वर्किंग समवेअर हांगासर आनी गोंया खातीर अशाच पद्दतीन न्यू इनिशिएटिव्स घेवन तुमी काम करतले इतकेंच तुमच्या खातीर देवा लागीं मागता आनी म्हाजी दोन उतरां सोंपयता देव बरें encouragement that you're giving to the academia. So only one question I left with is in terms of infrastructure development within the Goa and how do we make sure the connectivity for all these new companies that are coming in different locations. How do we connect them? So this is one question I think I would like to answer. कनेक्टिविटीच्या बाबतीत सांगता आसतना गोंया सारकेली वन ऑफ द बेस्ट प्लेस दुसरी आसची ना
कारण on the government of India has started with the Gati Shakti platform. On that Gati Shakti platform, we have the Mopa International Airport, which is a cargo carrying airport, which is starting from the November, otherwise in the December. The cargo carrying international airport, which we will get from the month of January. Second, we having the good port, which is in Marmagua port, and next we having the railways, okay, which is also cargo carrying railways. We having the good road, म्हणजे airport, port, rail and roads. ह्या बाबतीत जितकी कनेक्टिविटी गोंयांत आसा तितकी कनेक्टिविटी आनी दुसरे कडेन म्हाका दिसना की बाकीच्या राज्यांनी आसूंक शकना. त्या खातीर आमी म्हणटा की गोंय हे इन फ्युचर इट इज एन लॉजिस्टीक हब जावपाचें, कनेक्टिंग फ्रॉम द नॉर्थ इंडिया टू साऊथ इंडिया. इट इज वन ऑफ द बेस्ट प्लेस फॉर द कनेक्टिविटी. गोवा एक्सपोर्टाच्या दृश्टीन म्हणजे आतापर्यंत आम्ही आयर्न ओर एक्सपोर्ट करताले किंवा आतापर्यंत फक्त आम्ही कोल इम्पोर्ट करताले, ओके, विथ अ लिमिटेड. इन फ्युचर वी कॅन आम्ही आत्ता म्हणजे मार्मागोवा पोर्ट डेव्हलप ज्या पद्दतीन जाता त्या मार्मागोवा पोर्टाचो फॉर द इन फ्युचर कार्गो एक्सपोर्ट करपा खातीर नाव रिसेंटली सम पीपल हॅव आस्क्ड फॉर द मॉलेसिस टू एक्सपोर्ट फ्रॉम द गोवा एअरपोर्ट टू द फॉरेन कंट्रीज. इवन दो फाटल्या दिसांनी आम्ही वेट आणि बाकीचे सगळे एमपीटी डेव्हलप खूप मोठ्या प्रमाणात करता की हांगासल्यान खूप मोठ्या प्रमाणात कार्गो आम्ही इन फॉरेन कंट्रीज पोर्टाच्या माध्यमांतून एक्सपोर्ट करपाक शकतले. बट बेटर वे म्हणजे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आसा हो कार्गो कॅरिंग एअरपोर्ट असल्या कारणान विच इज अगेन ग्रीनफिल्ड म्हणजे पुराय महाराष्ट्र आणि कर्नाटक या पुराय हातूंतल्यान जितक्यो व्हेजिटेबल्स फ्लावर्स हे सगळे एक्सपोर्ट करपाचे हब जे आसा हे आमकां मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जातलो. त्या खातीर म्हणजे इन लॉजिस्टीक एक जर कोणी आयज पर्यंत गोंयांत लॉजिस्टिकांत काम करपी खूप कमी लोक आसा कारण हे सगळे मुंबई आणि बेंगलोर हाच्याच कडेन लॉजिस्टिकांत काम करतात. त्या खातीर आमकां न्यू वेंचर इज ओपनिंग फॉर द यूथ वीच इज इन लॉजिस्टीक. त्या खातीर म्हाका दिसता ट्रेडिंग एंड लॉजिस्टीक ह्यो दोन सायड अश्यो आसा की आज आमी भितर इंटरव्यून करपाची गरज आसा, आज नवीन शिकपाची गरज आसा आनी लॉजिस्टिकान जर आमी आतां पासून जर सुरवात केले इट इज नॉट ओनली म्हणजे विदीन द कंट्री बट आउट ऑफ द कंट्री ऑल्सो वी कॅन थिंक. त्या खातीर लॉजिस्टीक ह्या हातूंतल्यान सगळ्यांनी विचार करचो. एक नवीन वेंचर आमी सगळे जाणां ओपन करून दिता. त्या खातीर त्यांनी जशें सांगलें तशें गोंय एक वन ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन इन फ्युचर फॉर द लॉजिस्टीक पर्पज जातले तो आमी विचार करपाक जाय. Thank you, sir. Thanks for your valuable input on transportation as well. I think I know you are busy with your schedule, so I would like to thank for taking out the time for this within this busy schedule. Initially, I started in Visteon as a fresher, so Visteon introduced me to the ADAS world, wherein we got to work in the automated domain of the car, and so we got good experience over there. We worked with people who were based in different geographical locations, so we got good exposure over there also. And after that, I got to work on the BMS project. So basically, that is a battery management system project. So during 1920s, there was a revolution of mechanical engines. So that was a big revolution during that time. And now it is from mechanical engines to the electrical engines. So it's a electrification wave. So I'm getting a very good opportunity to be a part of it, and I'm learning it from the scratch. And the Visteon, like my managers and my mentors, they are helping a lot. So I'm learning a lot basically. So myself, Soham Borkar, I joined Visteon in 2019, and I started my work in ADAS, autonomous driving project. So there I got to work in different levels of ADAS, and after completing in ADAS, I was like working in cross-functional team, and I had different mentors who helped me along my career. So after ADAS, I joined BMS project where I got to work on the battery management technologies, and now currently I'm working in digital clusters project. So yeah, I'm having a really good time. So I'm getting some good help from my mentors, and yeah, I'm gaining a lot of experience. Hi, I'm Nelisha D'Souza from Visteon. I joined as a fresher over here, and I'm currently working as a systems engineer in the ADAS team. So today we are going to meet the CM, and it's a great opportunity. We are going to share our ideas to boost up the IT industry of Goa. Looking forward to meeting with the CM to create great opportunities
and to bring in more IT companies over here. And for, yeah, that is it. Thank you.